डिजिटल सेफ्टी या सिरीज मधला आजचा विषय खूप साधा पण महत्त्वाचा आहे. तो म्हणजे पर्सनल इन्फॉर्मेशन. मुलांना अनेकदा समजतच नाही की कोणती माहिती खाजगी असते. उदाहरणार्थ स्वतःचं नाव, शाळेचं नाव, घरचा पत्ता, फोन नंबर, फोटो. मुलांना वाटतं हे सांगितलं तर काय होतं, पण डिजिटल जगात ही माहिती खूप महत्त्वाची असते. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगते. समजा एखादा मूल ऑनलाईन गेम खेळत आहे. गेममध्ये चॅट सुरू झाला. कुणीतरी विचारलं, तुझं नाव काय, तू कोणत्या शाळेमध्ये जातोस, तू कुठे राहतोस. मुलांना वाटतं हा तर फक्त गेम मधला फ्रेंड आहे आणि तो सहज उत्तर देऊन जातो. पण समस्या काय आहे माहिती आहे? आपल्याला समोरचा माणूस खरोखर कोण आहे हे माहीतच नसतं. तो खरंच मुलगा आहे का की एखादा मोठा माणूस आहे. जसं घरचा ॲड्रेस रस्त्यावर आपण प्रत्येकाला सांगत नाही, तसंच इंटरनेटवरही पर्सनल इन्फॉर्मेशन कोणालाही सांगायची नाही. इथं मुलांसाठी 3 साधे नियम खूप उपयोगी पडतात. पहिला नियम, घरचा पत्ता, शाळेचं नाव किंवा फोन नंबर इंटरनेटवर कुणालाही सांगायचं नाही. दुसरा नियम, कुणालाही स्वतःचे फोटो किंवा व्हिडिओ पाठवायचे नाहीत. आणि तिसरा आणि महत्त्वाचा नियम, जर कुणीतरी ऑनलाईन अशा प्रकारची माहिती विचारत असेल तर लगेच आईबाबांना ते येऊन सांगायचं. कारण अनेक वेळा मुलं घाबरतात. त्यांना वाटतं जर मी आईबाबांना सांगितलं तर ते रागावतील. पण आपण त्यांना तो विश्वास देणं खूप महत्त्वाचं आहे की आम्ही जे काही करत आहोत ते तुमच्या सुरक्षिततेसाठीच करत आहोत. म्हणून लक्षात ठेवा, डिजिटल जगात फक्त एक छोटी माहितीही कधी कधी मोठा धोका बनू शकते. म्हणून मुलांना एक सवय लावा, इंटरनेटवर काहीही पर्सनल शेअर करण्याआधी दोनदा विचार कर. कारण डिजिटल सुरक्षिततेची सुरुवात माहिती सुरक्षित ठेवण्यापासूनच होते. धन्यवाद.